सर्वप्रथम गेले 35 दिवस जंतर मंतर मध्ये जे आंदोलन चालू आहे आणि बऱ्याच लोकांना या देशात जेन झी म्हणजे काय 1997 ते 2012 या 15 वर्षात जन्माला आलेली पिढी यांनी दाखवून दिलं की गेले 12 वर्ष जे स्वतःला असं समजत होते की आम्हाला इथून कोण उखडणार, आम्हीच इथले सत्ताधीश आणि स्वप्न दाखवत होते विकसित भारताचं 2047 हेच बोलायला लागलेले या जेनजींचं मी स्वागत करतो. यांचा जो दम आहे ना तो कुठल्याच पिढीमध्ये नाही आहे. म्हणजे जंतर मंतरवर जे चाललंय ती देशाची एक मोठी आंदोलनाची, सोशिओलॉजीची, पॉलिटिकल सायन्सची लॅब आहे की जिथे जी मुलं येत आहेत आसाम पासून केरळापर्यंत, महाराष्ट्रापासून काश्मीर पर्यंत प्रचंड सर्व 28 राज्यातली मुलं तिथे येत आहेत आणि कायम लढतायत, दिवस रात्र जागेच आहेत, सतर्क आहेत, लाठा खाल्ल्यावर पोलिसांना फुलं देत आहेत. म्हणून मला असं एक वाक्य सुचलं 2 दिवसापूर्वी, या सगळ्यांच्या हृदयात शहीद भगतसिंग आहेत पण वर्तणुकीत महात्मा गांधी आहेत. हे कॉम्बिनेशन मी कधी बघितलं नव्हतं. कोणी फटके दिले तर त्याला मारू नाही, त्याला फुलं देऊ, त्यालाच विचारतात अंकल मेलडी लो. हे आणि हे जगभरात गेलंय. वर्ल्ड ओव्हरचा जो मीडिया आहे, US पासून कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांनी माननीय, आता माननीय म्हणणं जरा चुकीचं वाटतं, पण जे काही पंतप्रधान उरले त्यांची फारच म्हणजे मराठीत एक चांगला शब्द आहे, लत्तर वेशीवर टांगली आहे. आणि मी एकच गोष्ट सांगून मी संपवतो कारण मला पण निघायचं आणि हा सगळ्यांना बोलतं करायचंय. आज जिगीषा बोलली, ही आमची छोटीशी मुलगी बोलली, सुंदर श्रुती पाटील, आणि हा युवक बोलला जबरदस्त एकदम. तर हे जे धर्मेंद्र प्रधान आहे हे जुलै 2021 मध्ये त्यांची नेमणूक झाली केंद्रीय शिक्षण मंत्री. त्याच्या अगोदर ते होते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री. बघा काय खेळ, बघा काय. आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना आपल्या देशातल्या ज्या 4 कंपन्या आहेत, 3 कंपन्या आहेत, पण त्याची जी ONGC आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, हे जे कमिशन आहे त्याच्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधले 639 कोटी रुपये धर्मेंद्र प्रधानांनी, आपलं जे रेशीमबाग आहे ना, कुठे माहिती आहे ना रेशीमबाग, नागपूरला संघ, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 20 संघटनेना ते 639 कोटी रुपये दिलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला गेल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली, रजिस्टर्ड नाहीये बरं का, रजिस्टर्ड नाहीये का, कारण ती अशी संघटना आहे ती हिंदूंचं हित जपते. तुम्ही सगळी मुलं काय मला हिंदू नाही दिसत, तुम्ही कुठली हिंदू, तुम्हाला लाठ्या काठ्या, ते करंटचे बॅटन, अश्रुधूर, खिळे लावलेले असंच मारणार कारण तुम्ही हिंदू नाही आहात. आणि तुम्ही अयोध्येत गेल्यावर तुम्ही काय केलं तर तुम्ही दानपेटीत देऊन प्रभू श्रीरामांना नमस्कार केला. यांनी मात्र खालून दानपेटी फोडलेली, हजारो कोटी लुटलेत. पण मात्र एवढंच सांगतो की असं काही घडेल, असं काही 6 मे मग ते 6 जून आणि आज तारीख आहे 25 जुलै. आणि गेल्या 8 दिवसात सोनम वांगचुकजींना उचललं पांढऱ्या चादरीत, म्हणजे काळजीपूर्वक उचललं ना त्यांनी, पांढऱ्या चादरी वगैरे दिसू नये म्हणून. पण त्यानंतर आणि 20 जुलैला जो अमानुष, अमानवी असा जो लाठीचार्ज केला, अश्रुधूर आणि सगळं केलं, त्याला पुरून उरलेली ही पिढी आहे जेन झी. आणि माझ्या मते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास, या सगळे जे काय कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आहेत
त्यांनी सोमवार पासून म्हणजे खरी त्यांची परीक्षा 2 वाजता संपणार. कोणाची? माननीयांची. काय राजीनामा इस्तीफा दे रहे हो की नाही? अगर नाही तो गेल्या सोमवारी काय झालं? मोठं नाट्य घडलं जे जगभरात गेलं. या सोमवारी बघा काय होत. मिलियन्स अँड मिलियन्स विल रीच इन दिल्ली असं वाक्य आहे सौरव दासचं. म्हणजे खरं करून दाखवणार. आणि आता फक्त जंतर मंतर नाही मित्रांनो, काल हे सगळ्यांना माहितीच असेल, काल देशभरात 800 ठिकाणी आंदोलनं झाली. 800. कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाला आंदोलन जाहीर केलं, इन्क्लुडिंग यांचा जो अतिपवित्र चिखलातून आलेल्या कमळाचा पक्ष आहे, त्या चिखलाला पण जमणार नाही एका वेळेला 800 ठिकाणी आंदोलन. पण या पिढीने, ही पिढी या माझ्या मते आमच्या देशाला दिशा दाखवणार आहे आणि तेच चालू आहे. निंबाळकर साहेब, याच्या पुढे आपल्याला ह्यांची मदत घ्यावी लागेल. कारण ह्यांना जेवढं सगळा सेन्स आहे, पॉलिटिकल सेन्स आहे, लाईफचा सेन्स आहे, सोशल सेन्स आहे. लाठी मारलेल्या माणसाला म्हणतात की अंकल खाना खाया क्या पिझ्झा लो. अरे यार, म्हणजे असे तर मी पिढी बघितली नाही. खरंच कौतुक आहे. आणि तुम्ही पुढे जा. आम्ही आमच्या परीने वयाच्या साठी, आमच्या हातमध्ये एक जेंजी आहे, काय उड्या मारायला देत नाही जास्त पण आहे, तर आम्ही तुमच्या बरोबर खंबीरपणे आहे एवढं नक्की सांगतो. आणि तुमच्यावर पाळी येऊ नये पण या कॉजसाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. तिथे आमचे वकील साहेब आहेत. धन्यवाद आणि शुभेच्छा.